हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पेज नंबर 127 मराठी मीडियमसाठी अँड इंग्लिश मीडियमसाठी 126 क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 3 बघणार आहेत आणि सिम्पल कॅश बुक हे आपलं क्वेश्चन्स चाललेत. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे. अगोदरचे प्रॉब्लेम पण तुम्ही बघायचे आहेत. तर या ठिकाणी कमल ट्रेडर्स यांचे आपल्याला बुक आज सॉल्व करायचं आहे. एखाद वेळेस या लेक्चरचे 2 पार्ट होऊ शकतात, त्या बघू. ओके, तर 1 तारीखचं टाका. मग या ठिकाणी काय येणार? 1. ओके, 1 तारखेचं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे. हतस्थ रोख म्हणजे काय? आपल्याकडे असलेली शिल्लक. मग या ठिकाणी लिहायचं शिल्लक पुढे आणली. मग या ठिकाणी लिहा शिल्लक पुढे ऑब्लिक आणली. याला इंग्लिशमध्ये काय लिहिणार मग? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन का कॅरेट डाऊन? ब्रॉड डाऊन. ओके, म्हणजे काय? पुढे आणणे. किती मग? 37,400. मग या ठिकाणी 37,400 लिहिली. इंग्लिशमध्ये 37,400. क्लिअर आहे. नेक्स्ट 4 तारखेचं बघूया आता. काय? कॅश रिसीव फ्रॉम साक्षी. साक्षीकडून मिळाले. एक लक्षात ठेवा, जर आपल्याला कॅश मिळत असेल तर आपण काय करतो? हे बघा, हे येणारे रिसिप्ट आणि हे पेमेंट म्हणजे काय? जाणारे पैसे. रिसिप्ट म्हणजे काय? कॅश येणारी आणि पेमेंट म्हणजे काय? कॅश जाणारी. झालं का मग 1 तारखेचं? मग 4 तारखेचं आपण बघूया. पैसा येतोय ना, मग कुठे येणार? मी रिसिप्ट साईडला लिहिणार. साक्षीकडून मिळाले. मग या ठिकाणी काय लिहिणार? साक्षी खाते. ओके, साक्षी खाते लिहा सर्वांनी. आणि इंग्लिशमध्ये काय लिहिणार मग? टू. इथे काय लावायचा? टू साक्षीज अकाउंट. साक्षीज यस लावायचं बरं का, माणसाचं नाव आलं का इंग्लिशमध्ये. साक्षीज अकाउंट का लावायचं? नाही लावलं तर नाही चालत का? ह्या वायफाय गोष्टी आहेत, ॲज अ अकाउंट रूल ह्या गोष्टी लावायचा. एवढं लक्षात ठेवायचं. किती आहे मग? 25,000. मग या ठिकाणी लिहा मराठीत. मराठीवाल्यांनी मराठीत लिहा, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये लिहा. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. 4 तारखे 12% व्यापारी कसरीवर रोखीने मालाची खरेदी. बघा 5 तारखेला कॅश परचेस 25,000 ॲट 12% TD मीन्स ट्रेड डिस्काउंट. क्लिअर इथपर्यंत? मग या ठिकाणी मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की ट्रेड डिस्काउंटचं कसं असतं. तर ह्या वेळेसचं आत्ताचं तुम्ही पण आन्सर काढायचं आहे. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. हे डिस्काउंट वगैरे काढता येणं खूप महत्त्वाचं आहे. हे कॅल्क्युलेशन ज्याला आलं त्यालाच अकाउंट व्यवस्थित जमतं आहे, नाही तर काही उपयोग नाही. इथे येतो मी मराठी आणि बाकीचं नंतर इंग्लिश. बघा कितीचं आहे? 12% व्यापारी कसरीवर. मग एकूण किती आहेत? 25,000 गुणिले 12% आणि टक्केवारी काढण्यासाठी करतो आपण 100 म्हणजे भागिले 100. हे झालं इंग्लिश. आता इंग्लिश मीडियम इंटू 12% आणि पर्सेंटेज काढण्यासाठी करायचं भागिले 100 अपॉन 100. हे खालचे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. किती उरले? 250 इंटू 12. बरोबर. मग 12 शून्य शून्य, 12 पंचे 60 म्हणजे 6 हच्चाला 12 पंचे 60 आणि 12 दुने 24 ने 6 30. आपला आन्सर किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 3,000. हे बघा, हे 2 शून्य कट केले, हे 2 शून्य कट केले. इथे किती उरलं? 250 गुणिले 12. 12चा पाडा येतो का? तुम्ही अशी मांडणी करा किंवा अशी मांडणी करा, तुम्हाला जे सोपं असेल ते करा. 12चा पाडा येत नसेल तर असं करा. बे शून्य शून्य शून्य, बे पंचे 10, 1 हच्चाला, बे 2 4 आणि 1 5. मग आता हे 2 ने झालं, आता याने मग इथे प्लस करायचं. 1 शून्य शून्य, 1 5 5, बे 1 बे बे 0 5 दुने 10, 1 1 2 आणि 1 3. सारखंच उत्तर येतं. ओके, हे झालं आपलं पहिलं आन्सर. मग काय करतो आपण नेहमीप्रमाणे? पहिलं आन्सर हे मायनस करतो दिलेल्या किमतीतून. किती राहिले? 22,000. हे आलं आपलं फायनल आन्सर. म्हणजे इकडे पण काय येणार मग विद्यार्थी मित्रांनो?
2000 बरोबर ना. ओके, तर हे कसं लिहिणार मग? हे आपलं फायनल आन्सर आहे. मग लिहिताना काय लिहिणार? 22,000. मग लिहा या ठिकाणी 22,000. किती तारखेचं होतं ते? 5 तारखेचं. रोखीने मालाची खरेदी केली. खरेदी केली म्हणजे काय? पैसा गेलेला आहे, म्हणून या ठिकाणी टाकायची 5 तारीख आणि इथे येणार 5. मग इथे लिहिणार तुम्ही खरेदी खाते, सोबत लिहायचं आहे खरेदी खाते. आणि इकडे 2 लावतो तर इकडे काय लावतो? बाय. खरेदीला इंग्लिशमध्ये म्हणतात परचेस अकाउंट. एवढं सोपं आहे. ओके, कशाबद्दल काय लिहा मग. आता हे काय तुम्हाला परत परत सांगायची गरज नाही. काय केलेलं आहे मी या ठिकाणी? काय केलेलं आहे? माल खरेदी केल्याबद्दल. एवढं सोपं आहे. नॅरेशन काय लिहिणार इंग्लिशमध्ये? बिंग. बिंग काय लिहिणार? कॅश परचेस. बिंग काय लिहिणार? कॅश परचेस. म्हणजे काय? म्हणजे काय बरं? कॅशने माल खरेदी केलेला आहे. ओके, इथे साक्षी खाते. इथे काय येणार बरं? नॅरेशन. काय साक्षीने काय केलेलं आहे? रक्कम. मग इथे लिहायचं रक्कम मिळाल्याबद्दल. आणि इथे काय लिहिणार इंग्लिशमध्ये? बिंग काय झालेलं आहे? कॅश रिसिव्ह. ओके, आता मागचे प्रॉब्लेम ज्यांनी बघितले त्यांना हे जमेल. ओके, चला मग किती झाले खरेदी खाते? किती मिळाले होते 5 तारखेला? 25,000. बट आपलं उत्तर किती आलेलं आहे? 22,000. तर इंग्लिश आणि मराठीवाल्यांनी मराठीत लिहायचं आहे. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पुढे जाऊया. 8 भागांमध्ये गुंतवले, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्व्हेस्टेड इन शेअर्स. आता मला एक सांगा, आपण ज्यावेळेस कुठेही पैसा गुंतवतो तर आपल्याकडनं पैसे येतात का पैसे जातात? पैसे जातात. त्यामुळे काय येणार मग? ते गेलेल्या ह्याच्यात. मग या ठिकाणी टाकायची 8 तारीख. ओके, मग काय लिहू मग इथे? भाग गुंतवणूक. भाग गुंतवणूक खाते. लिहा सर्वांनी भाग गुंतवणूक खाते. सोबत लिहा इंग्लिशमध्ये काय लिहिणार? बाय. टू नाही, बाय. इन्व्हेस्टमेंट. कशात? बाय इन्व्हेस्टमेंट इन. इन काय ते इंग्लिशमध्ये? इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टेड इन शेअर्स. म्हणजे बाय इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स असं लिहायचं. ओके, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अकाउंट. क्लिअर? कितीचं शेअर्स गुंतवलेले आहेत बरं सांगा? जवळपास. हॅलो, हां, गुंतवलेले आहेत. मग या ठिकाणी लिहायचं 25,000 मराठी अँड इंग्लिश. ओके, चलो झालं का? 10 तारखेचं बघू. विविध किरकोळ खर्चाचे दिलेले म्हणजे पैसा गेलेला आहे, म्हणजे 10 तारखेचं परत याच ठिकाणी. ओके, मग विविध किरकोळ खर्च जो क्वेश्चनमध्ये येतो लिहायचा विविध किरकोळ खर्च. आता तुम्ही म्हणणार सर इथलं नॅरेशन नाही लिहिलं, कशाबद्दल? मित्रांनो आता लिहा ना त्याच्यात काय लिहिलेलं आहे? भागांमध्ये गुंतविल्याबद्दल. मराठीवाल्यांनी ते लिहा भागांमध्ये गुंतविल्याबद्दल. आणि इंग्लिशवाल्यांनी लिहायचं बिंग शेअर परचेस. ओके, बिंग शेअर परचेस. अशा या गोष्टी आता तुम्हाला जमायला पाहिजे. लिहिलं का सर्वांनी? याच्या अगोदर हे बघा या ठिकाणी लिहिलं का तुम्ही? या ठिकाणी ओके लिहा. मग चला पुढे. विविध किरकोळ काय तिथे? खर्च दिला आहे, म्हणजे विविध किरकोळ खर्च खाते. ओके, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पेड फॉर सन्ड्री एक्सपेन्सेस. विविध म्हणजे काय? सन्ड्री. खर्च म्हणजे काय? एक्सपेन्सेस. ओके, मग ते इंग्लिशमध्ये बाय काय लिहिणार? सन्ड्री म्हणजे काय? विविध. म्हणून या ठिकाणी लिहायचं सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस अकाउंट. ओके, किती बरं? सन्ड्री एक्सपेन्सेस 3,000. मग या ठिकाणी लिहायचं 3,000 आणि ब्रॅकेटमध्ये इंग्लिशमध्ये लिहितोय ते सर्वांनी व्यवस्थित लिहायचं. कशाबद्दल? काय बद्दल सांगा? विविध खर्च दिल्याबद्दल. मराठीत लिहून घ्या विविध खर्च दिल्याबद्दल. ओके, लिहून घ्या. नॅरेशन इंग्लिशमध्ये बिंग
काय लिहिणार बरं? सन्ड्री एक्सपेन्सेस पेड. बिंग सन्ड्री एक्सपेन्सेस पेड. अक्षरांवर नका जाऊ, तुम्हाला किती विषय समजतोय तो जरा लक्षात घ्या. शेवटी तुमचं तोंडी तुम्हाला ह्या गोष्टी लिहिता येणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आता 11वीत आलाय, तुम्ही काय लहान नाहीत. झालं का 10 तारखेचं? 12 जीवन विमा प्रव्याजीचे दिले, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. म्हणजे काय? पेड केलेलं आहे म्हणजे गेलेला आहे पैसा. परत मग काय होणार सांगा? काय केलेलं आहे तुम्ही? जीवन विमा दिलेला आहे म्हणून या ठिकाणी येणार 12 तारीख आणि या ठिकाणी इंग्लिशमध्ये 12. मग काय होणार? मी जो विमा होता तो दिलेला आहे म्हणून ज्यावेळेस आपण बिझनेसमधून देतो त्यावेळेस काय होतं? ते उचल खाते होतं. काय होतं ते? उचल खाते. कारण की तो काय म्हणतायत? प्रव्याजीने म्हणजे काय? उचलून सने पैसा दिला. त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार काय म्हणणार बरं? बाय. काय म्हणणार सांगा? ड्रॉइंग्स अकाउंट. कारण उचलला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग्स. बरोबर ना? ड्रॉइंग्स अकाउंट. आणि कशाबद्दल दिला मग लिहून घ्या व्यवस्थित. जीवन विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स. जीवन विमा लिहासोबत प्रव्याजीचे दिले. प्रव्याजीचे दिले. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार विद्यार्थी मित्रांनो? बिंग काय लिहिणार? लाईफ इन्शुरन्स. जीवन विमा म्हणजे काय? जीवन म्हणजे लाईफ, विमा म्हणजे काय? लाईफ इन्शुरन्स. काय केलं आहे मी? लाईफ इन्शुरन्स पेड केलेले आहेत म्हणून या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स पेड. किती पेड केलेले आहेत बरं? 8,000. इकडे येणार 8,000 इंग्लिशमध्ये पण. ओके चला 12 तारखेचं लाभांश मिळाल्यावर आपल्याकडे पैसा येतो. मग लिहून टाका. फक्त लेक्चर बघू नका, जरा लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. एकटेच नका बसू बघत. ओके लाभांश खाते. सर्वांना फायदा होऊ द्या माझ्या होतकरू विद्यार्थिनींना. 2 लाभांश काय म्हणतात इंग्लिशमध्ये? रिसिव्ह डिव्हिडेंड. त्यालाच काय म्हणतात? रिसिव्ह डिव्हिडेंड. मग या ठिकाणी लिहायचं डिव्हिडेंड. मग लिहा रिसिव्ह डिव्हिडेंड टू डिव्हिडेंड अकाउंट. किती मिळाले डिव्हिडेंडचे? 2,000. मग या ठिकाणी 2,000 अँड ब्रॅकेट इंग्लिश मीडियम 2,000. काय लिहिणार? कशाबद्दल मिळाले सांगा? लाभांश मिळाल्याबद्दल. लिहून घ्या मग मराठीवाल्यांनी. नॅरेशन इन इंग्लिश. बिंग व्हॉट इज धिस? बिंग काय? डिव्हिडेंड. बिंग डिव्हिडेंड रिसिव्ड. एवढं सोपं आहे. ओके आता हे तर काय आलं? लाभांशला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? डिव्हिडेंड. किती सोपं आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर नॉलेजमध्ये भर पडतोय. नेक्स्ट टेलिफोन बिल भरले. ओके टेलिफोन बिल काय? भरले म्हणजे काय? पैसा गेलेला आहे म्हणून या ठिकाणी 20 तारीख. टेलिफोन काय केलं मी? टेलिफोन काय लिहिल मग? गेलेले पैसे. इथे येईल का? नाही. मग कुठे येईल? या ठिकाणी. मग मी या ठिकाणी लिहून घेतो नवीन पेजवर. ओके इथे काय येणार? 20 तारीख. काय लिहू इथे? टेलिफोन लिहा. टेलिफोन बिल खाते. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बाय. टू नाही बाय. पेड टेलिफोन बिल म्हणून या ठिकाणी लिहायचं टेलिफोन अकाउंट. फक्त काय येणार? टेलिफोन बिल अकाउंट. किती सोपं आहे. किती हजार भरले होते मी? 6,000. मग या ठिकाणी मराठीत अँड दिस इज इंग्लिश 6,000. मग तुम्ही म्हणणार सर कशाबद्दल दिले? लिहा ना टेलिफोन बिल दिल्याबद्दल. इंग्लिशमध्ये काय म्हणणार? टेलिफोन बिल पेड. देणे म्हणजे काय? पेड करणे. झालं 20 तारीख. व्याज मिळाले 22 तारखेचं म्हणजेच इंटरेस्ट रिसिव्ड इंटरेस्ट. ओके मग बघा व्याज मिळाले म्हणजे काय येणार इथे? व्याज खाते.
सर्वांनी काय करायचं, व्याज खाते. आणि इथे इंग्लिशमध्ये येणार टू इंटरेस्ट अकाउंट. ओके, मिळाले. किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो, 1000. मग या ठिकाणी मराठीत अँड दिस इज इंग्लिश. ओके, आणि इथे काय लिहिणार, कशाबद्दल मिळालं, व्याज मिळाल्याबद्दल. आणि इंग्लिशमध्ये काय लिहिणार सांगा, इंटरेस्ट रिसीव. एवढं सोपं आहे. चला, 25 तारखेचं 20% व्यापारी कसरीवर मालाची रोख विक्री केलेली. 20% व्यापारी कसर. आता मला एक सांगा, आपण आत्ता बघितलं ना, 20% व्यापारी कसर काय दिलेलं आहे, मी विक्री केलेली. म्हणजे काय, किती तारखेचे, 25. कॅश सेल्स 25,000 ॲट 20% ट्रेड डिस्काउंट. बघा, 25,000 इंटू 20% TD डिस्काउंट. म्हणजे हे बघा, हा 0, हा 0, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. किती उरलं इकडे, 2500 गुणिले इकडे उरला 2. म्हणजे बे 0 0, बे 0 0, बे 5 10, 1 हात चला, बे 2 4 आणि 1 5. किती उत्तर आलं, 5000. मग 25,000तनं 5000 गेले. याच्यासारखंच आहे, जसं आहे ना, फक्त इथे 20%. तर किती राहिले, 20,000. म्हणजे मला किती पैसा मिळाला, फक्त 20,000. मी कितीला डिस्काउंट दिला, 20%. एवढं सोपं आहे. ओके, मग किती तारखेचं आहे बरं ते, 25 तारखेचं. काय विकलेलं आहे, म्हणून जर माल विकला तर इकडे तो पैसा येईल. म्हणून मी काय करतो, इथे 25, त्याला इंग्लिशमध्ये लिहायचं असं. ओके, मग 25 तारखेचं आहे ना, विक्री इकडे नाही येणार, परत गडबड करायची नाही. 25 म्हणजे काय, माल विकला आणि पैसा आला, आणि येणारा पैसा इथे जाणार आहे. ओके, मग काय लिहिणार बरं इंग्लिशमध्ये, विक्री खाते. लिहा मग सर्वांनी, विक्री खाते. आणि मराठीत काय लिहिणार, टू. उलटं होतं आहे का, बरोबर, समजून घ्या, जरा झोपलेल्यांना उठवा. सेल्स अकाउंट. किती आलं होतं उत्तर आपलं, 20,000. अँड इथे पण काय लिहायचं, 20,000. लास्ट, विद्युत बिल भरले म्हणजे काय, पैसा गेला. किती तारखेचा आहे तो, 28. मग 25ला काय करायचं, 28. ओके, हे काय आहे, 28 तारखेचं. बिल भरले म्हणजे काय, तेच येणार मग, विद्युत बिल खाते. ओके, विद्युत बिल खाते. इंग्लिशमध्ये बाय इलेक्ट्रिसिटी बिल. किती सोपं आहे, बाय इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट. ओके, पेड इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट. नॅरेशन आता तुम्हाला कशाबद्दल आहे ते सर्वांना जमायला पाहिजे, ते काय एवढं सोपं नाही, सॉरी एवढं कठीण नाही. 4,500 अँड इंग्लिशमध्ये येतं 4,500. इथे 20,000, इथे 20,000. आता हे सर्व सोपं आहे. हे काय करायचं, तुम्ही आता काय करणार, मोठी साईड दोघं साईडला लिहायची, त्यातनं लहान साईड काय करणार, मायनस करणार. ही मोठी असेल तर इथे तीच अमाऊंट येईल, इथे पण तीच. त्यातनं जी अमाऊंट येईल ती इथे लिहायची आणि तीच इकडे उतरवायची. किंवा याचं उलट होऊ शकतं, ही मोठी येऊ शकते, ही लहान येऊ शकते. तर ही अमाऊंट इथे आल्यानंतर कुठे लिहिणार, या ठिकाणी लिहिणार. एवढं सोपं आहे. तर लेक्चर आवडला तर लाईक करत चला आणि शेअर करत चला. आता आपण पुढचा लेक्चर खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये बँक या ठिकाणी जे दिसतंय ना तुम्हाला, हे बघा, हे जे दिसतंय ना, डेट अमाऊंट फक्त, तर त्यामध्ये बरेचसे खाते आता वाढणार आहेत. तर पुढचं लेक्चर खूप महत्त्वाचं. तसं तर सर्वच लेक्चर महत्त्वाचे आहेत, सर्वांनी व्यवस्थित मन लावून बघायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि काही अडचण असेल तर विचारायचं आहे. ओके, मी 24 hour into 7 तुमच्यासाठी मी मेहनत घेतो आहे, तर त्याचं तुम्ही काहीतरी उपयोग करा. तुम्हाला कुठे क्लास लावायची गरज नाही पडणार, एवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला अकाउंट शिकवतो आहे. ओके, जरा कळू द्या. आणि हे अकाउंट काय फक्त तुमच्यासाठीच नाही, हे तुम्ही व्यापार करत असणार, घरचं कोणी बिझनेसमॅन असेल, छोटा धंदा असेल, मोठा असेल, त्याच्यात पण याचा खूप उपयोग होत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण असेल तर नक्की मला विचारा. थँक्यू सो मच.